कमवणार वगैरे तुझ्या घरी कोण नाही? नाही, मुलगा होता ते वारला, मुलगी एक होती ती वारली, सून वारली. अरे तुला ह्या जगात मी आहे हे ध्यानात ठेव, कळलं बाई? माणसं पण आहेत आणि अख्खं जग बघणार आहे तिथे. नाही की हात पाय चालले तर जेवण, नाही तर कुठलं जेवण कोण देणार आहे आपल्याला? तुला आता मी मदत काय करू सांग? काय नाही ग बाळा मला. मित्रांनो, ती आजीबाई दिसते तुम्हाला, तर तीच आजीबाई मला थोडी इंटरेस्टिंग वाटली आणि तिच्याविषयी थोडंफार जाणून घेऊचं वाटलं, म्हणून आपण चाललोय तिच्यापाशी. या जरा. आजीबाई, का हो, कोणत्या गावच्या तुम्ही? हा, जरा इकडे फिरा बघू. कोणत्या गावच्या तुम्ही म्हणला सा? होय करा. तुमचं नाव सांगा जरा, गावचं नाव सांगा. सातर होय, आडगाव घेऊन या जरा इकडे, इकडे या सावलीत जरा, मला तुमची व्यवस्थित माहिती द्या. या जरा इथे, इथे या सावलीमध्ये. आजीबाई बोला, काय करता एवढ्या उन्हाचं ह्या रानात? काय कळलं नाही मला. तर काय करू बाळा, कोण मला जेवण देईल? न तर कोण आहे? म्हणजे तुझ्या घरी कोण नाही? कमवणार वगैरे तुझ्या घरी कोण नाही? नाही, मुलगा होता ते वारला, मुलगी एक होती ती वारली, सून वारली. अरे देवा देवा देवा. आणि तुझे ते मालक बी वारला, मी एकटीच आहे आता. आता ह्या विश्वात म्हटलीस तर तू एकटीच? एकटी. अरे देवा, कोण ज्याचं कोण नसतं त्याचा देव असतच की, आहे ना? देवा विश्वास आहे तुझा? आहे रे बाळा. कुठल्या कुठल्या देवा विश्वास आहे? बहिरी आहे. तुझ्या बहिरीवर विश्वास आहे ना? माझ्या पांडुरंगावर विश्वास आहे जसा. असू दे असू दे. म्हणजे तुला काय वाटतं, तुझी बहिरीच तारत्या तुला आतापर्यंत? हा, बकरी किती आहे तुझी? 2 आणि शेरड्या 2. होय का? मग ती विकायची आणि त्याच्यावर मग तू जगायचं. होय, तुला शेती वगैरे आहे का नाही? हाय. मग शेती करते? नाही तुला एकटीला जमत नसेल ते आता करायला ना? नाही नाही नाही, शेती करायचं मत नाही बाळा. है ना? मग तुझ्या गावातली तुला आसपासची मदत करत असतीलच की? तर करते ना? मस्त मदत बाळा आता करते. म्हणायला असतंय नाही सर्व ती. मग आता काय करायचं? नाही खरंच आहे, पण हाय, पण माणसं म्हणते कोण बघणार आहे ग? आई बापाला आता मुलंच बघणार, तिथं गावातली माणसं काय बघणार ना? नाही, एक वेळ तुझी मदत तर करतील थोडीफार, आहे ना? की बाबा आमच्या गावातले हेच म्हणून. हो, फक्त ते बोलायला शब्द आहे. हा, आणि काय सांगशील तुला? म्हणजे तुला आता व्यथा काय आहे तुला? म्हणजे दुःख कशाचं आहे का असं? दुःख कशाचं काय नाही. दुःख नाही का? म्हण हाय की पोरगा वारला, नवरा वारला, तिकडा काय लोकांना तुमच्यासारख्यानं जर एखाद्याने दिला तर ठीक आहे ना? अरे तू एक काम कर आता, असू दे, ज्याला कोण नाही ना तिथं मला देव पोचवतो आपोआप. आजपर्यंत जेवढ्या माझ्या या हेल्पिंग नेचर विक्रमाच्या परिवाराला जेवढे जॉईन झालेत ना, हे असेच निराधार परिवारच आहेत. आणि यांच्यासाठी जेवढं होता येईल एवढं मी काम करतोय तुमच्या सपोर्टनं. आणि तुमचा सपोर्ट हा हवाच मित्रांनो. अशा गोरगरिबांना ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत आपण पोचतोय, त्यांना आपली मदत पोचते. त्यामुळे खरंच मित्रांनो, व्हिडिओ शेअर करत जा, जेणेकरून अशा लोकांपर्यंत मी जास्तीत जास्त पोचेन आणि त्यांच्या आशीर्वादाने माझं पण आणि तुमचं पण कल्याण होईलच. रामकृष्ण हरी. एकटीच आहेस आयुष्यात, या जगात मी बाबा एकटाच आहे. मग त्यावेळी फिलिंग काय असते माणसाची? तुला असं काय वाटतं, आहे मी एकटीच जगत्याना, मागं पुढं कोण? त्यावेळी असं मनात काय विचार येतात सांग बघू? आता काय बाळा सांगू? सांग, कारण उद्या आमच्या पण येतील दिवस. बाळा, आज जीवन मला मिळलं तर उद्या मिळेल का, असे जीवाला आरण वाटते माझ्या. यार टेन्शन असतं, बरोबर आहे. आज बाबा मी करून खाल्लं, आज आता माझं चांगलं आहे. हो की, आज मी करून खाल्लं, पण उद्या मी जर आजारी पडले, या आजीबाईचं हे मत आहे असं मला वाटतंय. येच ना? उद्या कोण मला देईल? नाही की हात पाय चालले तर जेवण, नाही तर कुठलं जेवण कोण देणार आहे आपल्याला? आहे ना? तुला आता माझा मी नंबर देतो. हा, तुझ्या गावातला कुणाला पण तुला काही कधी प्रॉब्लेम वाटला, आजारी जरी असलीस, त्या मला मोबाईल वरती कॉल करायचा. हा, तुझ्यापर्यंत इथं मदत पोचली जाईल. मदत नाही पोचली तरी मी पोचन इथं. ओके? तुला आता मी मदत काय करू सांग? काय नाही ग बाळा मला. तरी पण मी आजीबाईला माझ्या खुश करून जाणार. आज आपण भेटूच. तुझं नाव आता मला पूर्ण सांग. अनुसया तुकाराम साळुंके, आणि आडनाव बी साळुंकेच आमचा आहे. तुकाराम साळुंके.
असू दे असू दे, चालतंय. मग आता तुला मी माझा नंबर देतो, हे दे ना ठेवायचं. माणसं कॉल केलास ना तुला आडेनडीला तर 100% कसंही मी नाही कोण पण माझ्या टीम मधला तर इथं पोहोचणार तुझ्यासाठी. ओके बरं, आता तुला माझ्या हेल्पिंग नेचर विक्रमाच्या चॅनल तर्फे आहे ना, मी तुला माझ्यातर्फे 500 रुपये मदत करतो. मग काय करशील या 500चं ते सांग बघू. काहीतरी घेईन, पोटाला धान्य घेईन, नाही तर बाजार करीन. काय माझी चालतंय चालतंय, कर जरा स्माइल दे जरा, आज खुश झालेलो का तरी. झालं की रे बाळा. आता तुला ह्या जगात मी आहे हे ध्यानात ठेव, कळलं बाई. माणसं पण आहेत आणि अख्खं जग बघणार आहे तिथे. हा काय की तुला आता तू भिवू नको की बाबा मला ही शेरड नाही चालली तर मला कोण देईल. मी आहे, माझा नंबर तुला देतोय, मला बिंदास कॉल कर. लेकासारखं माझ्या वाटलं बाळा. है ना? माझ्या बहिरीची जी आज यात्रा आहे, भले माझा लोक नाही पण कोणतरी माझ्यासाठी दिलं तिनं पाठवून. दिले की देवा मला पाठवून. है ना? पण किती वर्ष झालं तू एकटी अशी आहेस? आता 2-3 वर्ष झाली की रे बाळा. है ना? मग मुलगा तुझा मोठा होता तर मुलं झाले ते त्याला मुली यायचा. आणि मग त्याची तुझी सून वगैरे ती त्याच्या आधी वारली. अरे मुलगी देवा. यायची. मग नातवंड? नातवंड आहेत त्यांची आजी कापली तिकडे मुंबईला. आहे का? ते आहेत ना व्यवस्थित? आहेत. चालतंय असू दे, काय काळजी करू नको, मी आहे तुला. त्या म्हातारीला येत होतं दोन खाता आहे नावावर. मग का बंद झाले ते बंद झालं कशावर पुष्कळ लोकांची बंद झाले ते? तुम्ही ते आई सेवामध्ये जाऊन जरा विचारा ना कशामुळे बंद झाले. प्रोसेस मध्ये पडलेत म्हणून सांगतात. मग तुमचं पहिलं आलं होते का पैसे? ते आलेले आहेत. पहिल्याचं 2-3 वर्ष चालूच 2 वर्ष चालूच काही. आणि आहे ना? आता जे तुला मोदींचे पैसे आले होते का? आले ते. आलं होतं की इथून माग. म्हणजे असं किती, म्हणजे महिन्याला जे 2-2 हजार का 3 महिन्याला 2 महिन्याला? 4 महिन्यांनी काहीतरी येतात. होय, मग ते येत होते ते आलं होतं का तुला? आलं होतं. आणि मग आता बंद झाले? आता बंद झालं. मग त्याच्यावर चौकशी नाही करायची तू कुठेतरी? गेले ती- ना, दोन म्हातारी एकटी काय करायची, कुठे चौकशी करणार सांग. बरं ठीक आहे, मी ते बघतो तुझं. राजीव गांधी निराधार मध्ये तुला ते 1000 रुपये वगैरे चालू आहेत का तुला? नाही 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 तसले कागदपत्र तुझं आधार कार्ड वगैरे सर्व आहे का? आहे. हा, ती बाकीची कागदपत्र दे, तुझा निराधार मध्ये बसवून तुझं आपलं 1000 रुपये महिन्याला चालू करतो मी. हं. हा? हं. राजीव गांधी निराधार योजनेमध्ये तुला 1000 रुपये मिळतील. यासाठी जी प्रोसेस असते ती आता करायला लागेल. मग त्यासाठी तुला परत पाटणला वगैरे मला घेऊन जावे लागेल. पण असू दे, जे काय असेल ते असेल. तुला जी सांगतो ना ती कागदपत्र फक्त तू तयार ठेव. ओके हं. चालतंय, जाऊया. आणि तिथे मोदींचे पैसे तुला काय बंद झालेत ते पण विचारणा करतो. ओके हं. जाऊ का मग? हं. लोक माझा मला उभा राहिला. तुला राहिला, मी नाही उभं राहिलो. तुझी देव तुझ्या बहिरीला मानतीस ना, तीच मन आता तुला उभी राहिली. नक्कीच तुला ज्यावेळी मदतीची गरज लागेल, आता तुझं कोणच नाही की बाबा मला ही कमतरता किंवा मी आजार आहे, नाही तर मला हे हवंय ते हवंय, तू मला बिंदास जे तुला नंबर देतोय ना त्या नंबरवरती कॉल करून मला सांगू शकतेस. प्रत्येक गोष्ट तुला इथे मिळेल. बरं झालं की बाळा. जाऊ का मग आता? हं. चांगली रा. बघ तुझी कुठे गेली बकरी, बोलव बघू. ऐकतेत का तुझी ना? नाही तर बाळा तू बोलवले येत असतील की नाही. काय ग? आता जवळ गेल्यानंतर येतील की रे बाळा. होय, हो. म्हणजे अशी जवळ घेऊन बोलवू शकतीस की तू? हं. तरी पण येत नाही ते जवळ. होय का? या या बस हं.